नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आज आहे गुरुपुष्यामृत योग। पितृपक्षामध्ये येणारा हा गुरुपुष्यामृत योग आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी मी सांगते त्या ठिकाणी असा दिवा अवश्य लावायचा आहे। भले तुम्ही किती बिझी असू द्या, किती तुम्हाला कामं असू द्या, पण तुम्हाला त्यातून वेळ काढून हा जो दिवा आहे तो गुरुपुष्यामृतच्या योगावरती नक्कीच संध्याकाळी लावायचा आहे। बघा, तुमच्या आयुष्यामध्ये किती धनप्राप्तीच्या अडचणी येत असतील, धनप्राप्तीचे योग जे आहे ते जुळून येत नसतील आणि पैसा घरामध्ये टिकत नसेल, तर हा जो उपाय आहे तो नक्की तुम्ही करू शकता। याशिवाय घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी, त्रास असतील, आजारपण असतील, भांडणं, वादविवाद होत असतील आणि बघा घरामधले वातावरण जे आहे ते पूर्णपणे बिघडलेलं असेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता। गुरुपुष्यामृत या योगावरती तुम्ही जर हा असा दिवा एक प्रज्वलित केला तर त्याचे असंख्य आपल्याला फायदे मिळतात, त्याचे शुभ लाभ आपल्याला मिळतात आणि बघा धनप्राप्तीचे योग जे आहेत ते जुळून येतात। या शिवाय बघा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते ती दूर होते। त्यामुळे नक्की तुम्ही संध्याकाळी हा असा एक दिवा गुरुपुष्यामृत योगावरती लावायचा आहे। बघा, गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येते, त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात। पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा समजलं जातं आणि असा या शुभ मुहूर्तावरती, शुभ तिथीवरती आपण जर असा हा दिवा लावला तर व्यक्तींच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात, धनप्राप्तीचे योग जुळून येतात आणि बघा कुठून ना कुठून तरी आपल्याला पैसा हा उपलब्ध होत असतो। त्यामुळे बघा प्रत्येकाने हा उपाय करणे खूप गरजेचे आहे, त्याचे खूप शुभ लाभ आहेत। भविष्य काळामध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा मिळणार आहे। अडकलेले पैसे जे काही असतील किंवा पैशांच्या ज्या काही संबंधित त्रास होत असतील, अडचणी होत असतील तर त्या देखील दूर होतात आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये खेचली जाते। बघा, आज सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे। उपाय कसा करायचा आहे हे बघण्याच्या अगोदर गुरुपुष्यामृत या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते। बघा, पितृपक्षातील हा गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे या दिवशी बघा आपल्याला काय करायचे, नित्य देवपूजा करून घ्यायची। त्यानंतर बघा घरातील वातावरण जे आहे ते प्रसन्न होतं, सकारात्मक ऊर्जा वाढते। त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, लक्ष्मीला आपल्याला पंचामृताने, पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। लक्ष्मी म्हणजे तुमच्याकडे असलेले लक्ष्मीची मूर्ती किंवा जे श्रीयंत्र आहे यांची देखील पूजा करून घ्यायची। गुरुपुष्यामृत योगावरती लक्ष्मीची सेवा खूप फलदायी ठरत असते, म्हणून आज आपण विशेष अशी पूजा करू शकता। तर बघा, या गुरुपुष्यामृत योगावरती लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे, हळदी कुंकू लावायचं, गजरा अर्पण करायचा, 2 लवंगा, 2 वेलची लक्ष्मी मातेला अर्पण करायचं। त्याचबरोबर तुमच्याकडे केसर असेल तर अवश्य श्री सूक्ताचं पठण किंवा मग 11 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करून लक्ष्मीला ह्या वस्तू अर्पण करणं। बघा, धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील। धनप्राप्तीची जी सेवा आहे ती ज्या घरात केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न असते। त्यामुळे बघा हे उपाय देखील तुम्ही करू शकता। आता बघा, लादी पुसत असताना लादीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाका, उंबरट्याला हळदीचं लेपन करायला विसरू नका। तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। आज संध्याकाळी अवश्य तुम्ही असा एक दिवा लावायचा आहे। तर गुरुपुष्यामृत या दिवशी हे उपाय जर आपण केले, तुळशीसमोर तुपाचा दिवा लावला तर माता लक्ष्मी ही अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या घरावरती तिचे कायम आशीर्वाद राहतात। तर बघा, त्यामुळे हळदीचे उपाय तुम्ही नक्की करा। गुरुग्रह त्यामुळे मजबूत होतो आणि त्याचबरोबर तुळशीला देखील
तुम्ही तुपाचा दिवा लावायचा, कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे. आणि जेव्हा आपण तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावतो त्यावेळेस बघा, आणि विशेष म्हणजे गुरुपुष्यामृत या दिवशी आपण जर हा तुपाचा दिवा तुळशीसमोर लावला तर बघा त्या ठिकाणी देवी देवतांचा वास असतो आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. आणि तुळशीसमोर दिवा लावल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आणि का बघा, आपण जी सेवा तुळशीसाठी करतो, तुळशीसमोर दिवा लावतो, तेव्हा ती सेवा जी आहे ती विष्णूंपर्यंत पोचते. कारण तुळस हे विष्णुप्रिय आहे, त्यामुळे तुळशीची केलेली पूजा ही विष्णूंपर्यंत अगदी सहजपणे पोचते. आणि ज्या घरांमध्ये विष्णूंचा वास असतो तर तिथे नेहमी लक्ष्मी माता ही वास करतच असते. त्यामुळे आज या गोष्टी अवश्य तुम्ही करा. हळदीचे उपाय तुम्ही करा. हळदीच्या उपायांमुळे देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि आपली आर्थिक स्थिती चांगली होते. त्यामुळे या काही गोष्टी आवश्यक तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत. आता बघा, आपण बघूया आज संध्याकाळी आपल्याला हा दिवा कसा लावायचा आहे. तर बघा, हा उपाय करत असताना देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचे. देवघरातला दिवा प्रज्वलित झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावायची, वातावरण प्रसन्न करायचं. त्यामुळे बघा, जो मुख्य दिवा आहे देवघरात तो प्रज्वलित करायचा आहे. आणि आपल्या मुख्य दरवाजावरती उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्याला 8 कुंकवाची बोटं उठवायची आहेत. आणि प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक लक्ष्मीचं नाव घेत धनलक्ष्मी, संतान लक्ष्मी, वीरलक्ष्मी असं म्हणत या अष्टलक्ष्मीचं स्मरण आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे. बघा, कारण माता लक्ष्मीला आपण घरामध्ये येण्यासाठी विनंती करतो, स्वागत करतो. बघा, आपल्याला देवघरामध्ये बसायचं. त्याच्यानंतर एक छोटीशी डिश घ्यायची आहे. त्या छोट्याशा डिशमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. आणि तांदूळ हे थोडेसे हळदीमध्ये पिवळे करून घ्या, म्हणजे हळद ओली करून त्या तांदळाला लावायचे आहे. आणि बघा, हे सगळे मिक्स करून मग हे पिवळे तांदूळ जे आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत, डिशमध्ये घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला एक पणती घ्यायची आहे मातीची, किंवा मग तो कोणतीही धातूचा दिवा घेतला तरी चालेल. आणि बघा, चांदीचा घ्या, पितळेचा घ्या, किंवा मग मातीची पणती घ्या. तुमच्या जे सवडीनुसार तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपल्याला 2 वातींची एक जोडवात टाकायची आहे. या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे किंवा मग तिळाचं तेल टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. पिवळे जे तांदूळ आहेत त्याच्यावरती तो दिवा ठेवून प्रज्वलित करायचा. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, त्या दिव्यामध्ये प्रज्वलित झाल्यानंतर 2 आपल्याला अखंड मिरे टाकायचे आहेत. मिरे टाकल्यामुळे जे काही नकारात्मक ऊर्जा जे आहे, दोष जे आहेत तर ते निघून जातात. नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संपूर्ण नष्ट होते. त्यानंतर 2 अखंड तांदूळ टाकायचे. तांदळाचे 2 दाणे टाकायचे आहेत. तुटलेले फुटलेले नसावेत कुठेच. अशा प्रकारे 2 तांदूळ टाकायचे, कारण तांदूळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे आपण इथे ते तांदूळ वापरणार आहोत. आणि त्यानंतर 1 फुलाची लवंग आपल्याला याच्यामध्ये टाकायची, जिचा सुवास लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला त्या दिव्यामध्ये हरभरा डाळीचे 2 दाणे असतात तर ते टाकायचे आहेत. म्हणजे चणा डाळ जी असते ती त्याचे 2 दाणे टाकायचे आहेत. आणि बघा, असा हा दिवा प्रज्वलित करून याची वात तुम्ही दक्षिणेला करू नका. दिव्याची वात तुम्ही उत्तर दिशेला, पूर्व दिशेला किंवा मग ब्रह्मांडाकडे वरती वात करून ठेवू शकता. आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर पूजन करून घ्यायचं दिव्याचं.
त्याच्यानंतर हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि श्री सूक्ताचं अगदी मनोभावे पठण करायचं आहे। त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर बघा लक्ष्मी गायत्री मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। बघा हा उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावी आहे। त्यामुळे आज संध्याकाळी गुरुपुष्यामृत योगावरती संध्याकाळी 6 नंतर हा उपाय तुम्ही करायचा आहे। तुमच्या देवघरासमोर बसून तो दिवा प्रज्वलित करून दिव्याच्या साक्षीने करायचा आहे। तुम्ही संध्याकाळी 6 नंतर रात्री 10 पर्यंत हा उपाय केला तरी चालेल, परंतु हा दिवा रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित असावा म्हणून त्यात तेल किंवा तूप घालावं। अशा प्रकारे धनप्राप्ती करून देणारा हा उपाय गुरुपुष्यामृत दिवशी करायचा अत्यंत प्रभावी उपाय आहे। घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकता। यानंतर बघा दुसऱ्या दिवशी शिल्लक राहिलेले साहित्य जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आणि बघा आणि ती मातीची पंती तुम्ही पुन्हा धुवून वापरू शकता। बघा गुरुपुष्यामृत योगावरती हा असा दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। असा हा साधा आणि सोपा उपाय आहे। धनप्राप्तीचे योग जुळवून आणणारा उपाय आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।